मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल पुन्हा एकदा कांबे गावाचा सुपुत्र युग याचा आवाज तुम्ही ऐकणार आहात पुढच्या मॅचसाठी. धन्यवाद. थँक्यू सो मच संदेश दादा. फार चांगला सामना मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळाला. चला थोडंसं मैदान खाली करायचं आहे. आपण पुढच्या सामन्याकडे वळणार आहोत. खूप चांगला खेळ मच्छिंद्र घरते यांचा पाहायला मिळाला. लेजंड क्रिकेटर 40+ संघाचा अनुभवी खेळाडू आणि माझा अनुभव पणाला लावताना पाहायला मिळाला. मॅचला होईल इथून सुरुवात. अजून एक चांगला सामना मैदानाकडे. चला फलंदाज पाठवायचं आहेत. थोडंसं मैदान खाली करून आपण मॅचला सुरुवात करूया. सरपंच 11 आपण फलंदाज पाठवायचे आहेत. दोन्ही पंच मैदानामध्ये गेले. सरपंच 11 ते दोन्ही ओपनिंग जोडी आपण पाठवायची आहेत. यस, क्या बात आहे. बघा याला बोलतात मैत्री, याला म्हणतात मैत्री. हे पहा आपण मच्छिंद्र घरत यांची ट्रॉफी जी आहे डिलिकेट करण्यात येत आहे. रोहिदास यांना दिली जात आहे. धन्यवाद. नक्कीच आपण या टीव्ही मॉनिटर पाहू शकता. आपण जिवलग मित्र देखील आहेत आणि मैत्री काय असते ते आता मात्र पाहायला मिळालं. चला फलंदाज पाठवायचं आहे. पुन्हा एकदा आपण नवीन मॅच कडे वळणार आहोत. एका बाजूला आपण पाहिलं सरपंच 11 संघ तर त्यांच्या अगेन्स्ट खेळण्याकरता बघा याच्यानंतर अजून एक सामना आहे. विनंती करतो याच्यानंतर अजून एक सामना आहे तर आपण थोडीशी घाई करायची आहे. विनंती असेल. टिल्या 11 आणि सरपंच 11 दोन्ही संघांमधला चालू असलेला सामना पाहायला मिळेल. पहिल्या डावाची सुरुवात इथनं देखील पाहायला मिळेल. बघा टायमर चालू होत आहे इथे मात्र टायमर चालू होत आहे. तर पहिला चेंडू पडल्यानंतर टायमर स्टार्ट केलं जाईल. बरोबर 4:45 झालेले आहेत. तर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर पाहायला मिळते. प्रवीण माळी आणि त्याला साथ देण्याकरता साहिल राऊत. तर गोलंदाजी करण्याकरता पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळेल. उर्फ बाबा देखील त्याला म्हटलं जातं. मॅन्डेटरी पाहूपर्यंत पहिले षटक बाबा यांच्या हस्ते आपण पाहणार आहोत. चला मॅचला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. इथे मात्र स्वतःला जागा बनवत चेंडूला मारायचं होतं. संपर्क इथे झालेला नाहीये. पहिला चेंडू डॉट. फार चांगला चेंडू होता. लेंथ आणि लाईनचा विचार केला तर प्रॉपर पाहायला मिळाली. इथे देखील थोडासा स्विंग होताना चेंडू पाहायला मिळाला. एस्टनचे वरून चेंडू हाताळला गेला होता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू चांगला पाहायला मिळाला. बाबा याचा राईट हँड ओव्हर द विकेटने थोडंसं अडचणीमध्ये आणलं गेलं. इथे मात्र फार चेंडू चांगला पाहायला मिळाला. पडल्यानं थोडंसं आतमध्ये देखील आला होता. हलक्या हाताने फक्त कट केलं गेलं चेंडूला. तटीय सर्कलमध्ये चेंडू अडवला जाईल. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. एका धावेने खाते उघड केली फलंदाज प्रवीण याने स्वतःच्या संघाची. एक धाव धावफळकावर लागली गेली. तिसऱ्या चेंडूवरती पहिल्या षटकाच्या मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल सन्माननीय. इथे मात्र फटका चांगला आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. एक धाव इथे झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बस तोपर्यंत फेकला जाईल चेंडू. 2 धाव इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकलं. 3 धावा. सन्माननीय आनंद नायडू साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये देण्यात आलेली आहे. धन्यवाद साहेब. आपला आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. इथे मात्र थोडासा पंबळ पाहायला मिळालं. चुकी पाहायला मिळाली यष्टी रक्षकाकडनं आणि मात्र त्या चुकीचा फायदा फलंदाजाने उठवला. एक चोरटी डाव मात्र पूर्ण केली. सन्माननीय जयेश दादांचं आगमन झालेलं आहे ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज 2 ट्रॉफीज आहेत. सन्माननीय जयेश मारुती पाटील साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला VIP टाईजवर येणं भाग्य आहे कारण की आपली जागा प्रेक्षकांमध्ये नाही तर या मुख्य व्यासपीठावर आहे. सन्माननीय जयेश मारुती पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफीज आहेत. आणि सन्माननीय आम्ही आनंद नायडूंचं देखील आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्यामधून मालिकावीर स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. धन्यवाद या सर्वांचं. आणि जयेश पाटील दादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे.
थँक्यू सो मच. सो एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला गेला. धावा लागल्या गेल्या धाव फळकावरती. 5 धावा. फार चांगला खेळ आतापर्यंत दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फलंदाजीचा आपण विचार केला अजूनही कोणताही विकेट गमावलेला नाहीये. दोघांमधला ताळमेळ आणि समतोलपणा फार चांगला पाहायला मिळाला. 5 धावा धावफळकावर लागल्या गेला. नवीन गोलंदाज विशाल आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल दुसऱ्या षटकाकरता. साहिल आणि प्रवीण ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते पहिल्या विकेट करता. पहिल्या डावाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते सरपंच 11 संघाची. इथे मात्र पुढे सरसावत फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत. एक धाव इथे झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय मात्र चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रवीणच्या बॅटमॅनना हा क्लासिकल चौकार. सासूनी केली पाटीना जाऊया गल्ला तुझी खोटी जाऊया गल्ला तुझी खोटी. प्रिन्स कंपेनियर अनुभवी फलंदाज होता मात्र मैदानात दाखल होईल. ज्या संदीपच्या नावी भरपूर कारनामे आहेत. तो संदीप आता मात्र मैदानात पाहायला मिळेल. चॅलेंज फोर्सकरच्या खेळताना आपण बऱ्याचदा वेळा संदीपला पाहिलेला आहे. इथे देखील आडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क व्यवस्थित झालेला नाहीये. चेंडू आतली कडा घेत 30 सर्कलला ट्रॅव्हल. एक धाव इथे झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हिट केला जातोय. बॅकअप फार चांगलं पाहायला मिळालं. 2 धाव इथे कंप्लीट केलं गेलं. कैलासवासी गोरूरावजी घरत यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री अशोकरावजी घरत जिल्हा परिषद सदस्य ठाणे, साई समिती सभापती सदस्य ठाणे, जुनांद्रकी सेवा सहकारी सोसायटी चेअरमॅन यांच्याकडून प्रथम पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. साहेबांचं खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करू. आम्ही काटेई प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं आम्ही आभार व्यक्त करतोय. जरीमरी क्रिकेट क्लब काटेई यांच्या माध्यमातून धन्यवाद. अरे अरे मात्र धावफलक वेगाने पुढे सरकलं. जाऊन पोहोचलं धावफलकावरती. 19 धावा. फार चांगलं धावफलक आतापर्यंत पाहायला मिळालं. दोघांमधला ताळमेळ आणि समतोलपणा फार चांगला पाहायला मिळाला. इथे देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता. झेलची होती संधी मात्र संधीचं सोनं झालेलं नाहीये. चेंडू सरळ निघून गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
भूषण पाटील आपण तयारीत राहायचं. उद्याचा दिवस फार आनंदाचा आहे आपल्यासाठी देखील. इथे मात्र 2 षटकाचा खेळ संपला गेला. 12 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. मात्र 1 विकेट नक्कीच गमावला. प्रवीण मात्र घरचा रस्ता पकडताना पाहायला मिळाला. त्यानंतर आपण साहिलला आणि मात्र संदीप याला पाहिलं. फार चांगली भागीदारी दोघांच्या मध्ये राहिली गेली. धावा लागल्या गेल्या. धावफलकावरती 23 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज आता मात्र आपल्याला रोमित पाहायला मिळेल. डावकुरा शैलीचा गोलंदाज मैदानामध्ये तयार असेल. चला रोमित, आपण असा वेळ कमी खर्च करायचा आहे. ऑलरेडी आपल्याला भरपूर उशीर झालेला आहे. सो विनंती करतो आपण देखील वेळेसंबंधित सहकार्य करायचं आहे. ओव्हर द विकेटने आपल्याला रोमित पाहायला मिळेल. इथे मात्र कोलवार टप्प्याचा चेंडू खोदून काढायचं होतं. संपर्क प्रॉपर नाहीये. 30 सर्कलमध्ये चेंडू अडवला जाईल. एक धाव इथे संदीपला देखील मिळेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना स्वर्गीय गजानन घरत 11 टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट पोलीस पाटील 11 आपण देखील तयारीमध्ये राहायचं आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. टायमिंग प्रॉपर नाहीये. व्ही शेप मध्ये चेंडू ट्रॅव्हल देखील केला जातो. एकदा विते झाली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आता मात्र संदीप स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. त्याला देखील माहिती आहे मला ग्राउंडवरती राहणं फार गरजेचं आहे. माझ्या बॅटमनना मोठ्या फटक्यांची आशा आहे. आणि मात्र आता संदीप स्ट्राईकला असेल. त्याला फेस करण्याकरता आपण गोलंदाज रोमित याला पाहणार आहोत. हे बॅटर देखील फार चांगलं असेल. एका बाजूला रोमित त्याला खेळण्याकरता संदीप पाडेल. इथे मात्र फार चांगला चेंडू. ब्युटिफुली बॉलिंग. अक्षरशः मी म्हणेन इथे मात्र बांधून ठेवण्याचं काम केलं गेलं. फलंदाज संदीप याला. चेंडूची लाईन फार चांगली पाहायला मिळाली. लाईन फार अचूक पाहायला मिळाली. फक्त जागेवरनं संदीपने बॅट फिरवण्याचं काम केलं आणि डॉट स्वरूपाची सांगता इथे मात्र पाहायला मिळाली. अशा आहेत भरपूर, कारण लेजंड क्रिकेटर आहे संदीप पाटील देखील. भरपूर चांगल्या मॅचेस मध्ये आपला वर्चस्व गाजवलेलं आहे. आज देखील तशीच कामगिरी संदीपला मात्र करावी लागेल. बाहुबली ऑफ काठई म्हणून त्याला म्हटलं जातं. आणि इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क झालेला नाहीये. चेंडू येण्याआधी क्रिकेटचा ब्लँक शॉट आपल्याला पाहायला मिळालं. डोळे मिटण्याचं काम संदीपने पहिलं केलं आणि बॅट फिरवण्याचं उशिराने केलं. याला म्हणतात ब्लँक शॉट. नक्कीच डोळे मिटकून आपण चांगलं स्वप्न पाहू शकता. मात्र क्रिकेट खेळताना डोळे उचकट ठेवावे लागतील. यस, अगदी बरोबर. फटक्यामध्ये नजाकत होती. नजर मात्र चेंडूवरती नव्हती संदीपची, असं म्हणा हरकत नाही. पुन्हा एकदा साहिल आता मैदानामध्ये असेल. इथे फुलटॉस चेंडू. टायमिंग प्रॉपर झालंय का? मिड विकेटला बाबा आहे. चुकी होणार नाहीये. साहिलला मात्र जागा सोडावी लागेल. साहिल बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज होता मात्र मैदानामध्ये दाखल होईल. भावेश पाटील. भावेशला आता मात्र इथं चांगली कामगिरी करावी लागेल. 4थ्या क्रमांकावरती भावेशला प्रसारण केलं गेलंय पहिल्या इनिंग करता. इथे म्हटलं झालाय मोठा प्रहार. चेंडू जाईल का सीमा पार? ओ हो, व्हॉट अ फिल्डिंग. फार चांगली फिल्डिंग बाबाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आता वाटलं होतं एका क्षणी चेंडू बाबाच्या डोक्यावर जाईल की काय, पण फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळाली. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावा लागल्या. धावफलकावरती 27 धावा. एक सम्मानजनक स्कोर आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आपण जर प्रत्येक टीमचा विचार केला तर एक लो स्कोरिंग सामने प्रत्येक मॅचमध्ये आता भावेश आणि संदीप ही जोडी मैदानामध्ये आहे पहिल्या 3ऱ्या विकेट करता. एंड ऑफ दी लास्ट ओव्हर. आता मात्र अंतिम षटक असेल गोलंदाजी करण्याकरता दर्पण घरत आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल. सन्माननीय प्रशांतजी लाड यांचं आगमन झालेलं आहे. महेशजी चौगले दमदार आमदारचे पिया आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच साजन पाटील साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
इथे मात्र रिव्हर्स अटेंड केला जातोय. फार चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. गोलंदाज दर्पण घरत त्याची सुरुवात फार चांगली पाहायला मिळाली. लाईन फार सुरेख पाहायला मिळाली. ऑफ साइड ऑफ स्टंप पकडली गेली, मात्र भावेशला थोडंसं शांत केलं गेलं. इथे देखील चांगला चेंडू, थोडीशी लाईन खराब आहे. दोन्ही आज समांतर पंचांचे पाहायला मिळाल. अतिरिक्त एक धाव जोडली जाईल. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं धावफलकावरती. 28 धावा. पहिला चेंडू फार चांगला होता, दुसऱ्या चेंडूमध्ये मात्र खराब पाहायला मिळाला. इथे मात्र फटका फसतोय. झेलची असेल संधी, चुकी होणार नाहीये आणि मात्र भावेशला त्याची जागा सोडावी लागेल. मात्र भावेश देखील नाराज करून गेला असं म्हणा हरकत नाही, कारण ज्या खेळी करता भावेशला ओळखलं जातं तो आज कुठेही मैदानामध्ये पाहायला मिळाला नाहीये. आडव्या बॅटने खेळायचं होतं, संपर्क प्रॉपर झाला नाही आणि मात्र सहज सोपा झेल 30th सर्कलमध्ये आपल्याला भावेशच्या पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला सुयश. इथे लाईन चुकीची आहे, इथे लाईन मात्र चुकीची आहे. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता आणि आपला लाईन बंदा थोडासा चुकताना गोलंदाज दर्पण आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार चुकीच्या लाईन होती गोलंदाजी, आता मात्र दर्पणची आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला उडवलं जातं. फिल्डर आहेत तिथे, मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. झेल झाली आहे, ड्रॉप. एक धाव झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय. चुकी होणार नाहीये धावचितच्या रूपामध्ये आणि आता मात्र फलंदाज बाद होईल. धाव घेण्यामध्ये अपयशी ठरला आणि धावबाच्या रूपामध्ये घरचा रस्ता पकडावा लागला. नवीन गोलंदाज फलंदाज मैदानामध्ये ऋतिक येतोय. इथे लाईन पुन्हा चुकीची आहे. दर्पण प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी वेगळं करण्याचं काम केलं जातंय, परंतु लाईन त्याला सापडत नाहीये. लेंथ मधनं चुकला जातोय, त्याचा मात्र फायदा फलंदाजी करणारा सरपंच 11 संघाला मिळतोय. अतिरिक्त एकदा जोडली जाईल. धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती 32 धावा. 32 3वरती 2. इथे मात्र राऊंड फार सुंदर बिल्डिंग पाहायला मिळाली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी नव्हतीच असं म्हणा हरकत नाही, का वारंवार चेंडू भरपूर खाली देखील होता. इससे तो कहते हैं जितना डरोगे लोग उतना ही डराएंगे, हिम्मत करोगे तो बड़े बड़े सर झुकाएंगे. म्हणून तर हा चेंडू तितकाच वेगाने आला, तितकाच वेगाने ड्राईव्ह केला होता आणि इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि मात्र गेंद आ गई अंदर और बल्लेबाज संदीप मैदान के बाहर. नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश पाहायला मिळतात. संघमालक चे सुपुत्र देखील आहेत ते योगेश पाटील. पाहूया आपल्या संघाकरता कशा प्रकारचा खेळ करतील योगेश, स्वतः चांगली कामगिरी करतील का. इथे मात्र थोडासा खाली राहिला होता चेंडू, थोडासा खाली राहिला होता. आश्चर्यचकिताने मात्र पाहिलं होतं फलंदाजाने आणि मात्र डॉट स्वरूपामध्ये चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. एंड ऑफ दी 4 ओव्हर. 4 षटकाचा खेळ संपला गेला. धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती 32 धावा आणि जिंकण्याकरता 33 धावांचे टार्गेट असेल. नक्कीच पुढचा सामना आपण अगोदर आपण टॉस करू, पाहुण्यांचे शुभ असते, त्यानंतर आपण सन्मान करू. भावेश पाटील प्राईम टीम स्वर्गीय गजानन घरत 11 टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय
मला तर वाटतं पोलीस पाटील यांचा मॅच बाकी आहे. रोहिदास पाटील फॅम टीम आहे. पोलीस पाटील टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आणि स्वर्गीय गजानन घरत 11 टीमचे कॅप्टन जो स्पॉन्सर केलेला आहे भावेश पाटील यांचं टीम आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आपण नक्कीच पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत. यानंतर आपण पहिलं टॉस पाहुण्यांचे शुभ असते फार महत्वाचं आहे. आमचे मित्र योग जात आहे टॉस बॉक्समध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं. पोलीस पाटील 11 रोहिदास पाटील फॅम टीम आणि भावेश पाटील फॅम टीम स्वर्गीय गजानन 11 टीमचे कॅप्टन. मी उपस्थित पाहुण्यांना विनंती करतो की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये सन्माननीय प्रशांतजी लाड आणि साजन पाटील कारिली गावचे समाजसेवक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते टॉस करण्याकरिता आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचा हा टॉस आपण प्रमुख पाहुण्यांचे शुभास्ते करत आहोत. भिवंडीचे दमदार आमदार सन्माननीय महेशजी चौगले साहेबांचे पिया आहेत आणि त्यांचं ज्या शुभास्ते आपण इथे टॉस करत आहोत. दोन्ही पाहुणे आपण पाहतो टॉस बॉक्समध्ये. आमचे मित्र योग आहेत तिथे. नक्कीच जाऊया टॉस बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. हे पाहू शकता आमचे मान्यवर आम्हाला जोडले गेले आहेत. तर दोन्ही संघनायक आहेत. आमच्या पाहुण्यांना विनंती करतो, एका बाजूला भावेश पाटील आहे, दुसऱ्या बाजूला राकेश पाटील आहे. कौल कोणचा असेल? पोलीस पाटील संघाचा संघनायक टॉस करायचा आहे. भावेश पाटील असा कॉल आहे आणि भावेश पाटीलच आलेला आहे. बॅट्समन पाहुण्यांना पाठवून विनंती द्यायचे. करतो आपण आपली जागा पकडायची. फलंदाज पाठवायचे. पुढची मॅच बाकी आहे अजूनही. तर टॉस जिंकलेला आहे पोलीस पाटील संघाने आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण आमंत्रित केलेलं आहे घेतलेलं आणि फलंदाजी आमंत्रित केलेले आहेत ते म्हणजे स्वर्गीय गजानन घरत स्पोर्ट्स संघाला. थँक्यू सो मच. बोलूया कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू. नक्कीच आपण मॅच सुरू ठेवायची. आपण स्वागत आणि सन्मान इथे आपण व्यासपीठावर करणार आहोत. भावेश पाटील सन्माननीय गजाननजी अस्वरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय प्रशांतजी लाड यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे. मॅच ऑन ठेवायची आहे. धन्यवाद डीजे. मॅच ऑन ठेवायची आहे. स्वागत आणि सन्मान माजी सभापती गजाननजी अस्वरे साहेब यांच्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करत आहोत. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचं वस्त्र, माहेशची शाल आणि या स्पर्धेचा पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. सन्माननीय प्रशांतजी लाड दमदार आमदार महेशजी चौगले साहेबांचे पिया आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर कारुली गावचे समाजसेवक उद्योजक सन्माननीय साजन पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं या मुख्य व्यासपीठावर. आमच्या गावचे पोलीस पाटील रोहिदास दादांच्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट. लक्ष 33 धावांचं आहे आणि गोलंदाज सज्ज होत आहे प्रवीण. ऑन साइडला पहिला चेंडू खेळलाय. शतरक्षक नाहीये, भरपूर दूरवर शतरक्षक आहे. हळूहळू चेंडू सीमेच्या दिशेने हलकास मिसफील्ड आणि इथे 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. बाबा आणि गणेशाच्या माध्यमातून 3 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. साई मात्रे आणि सोबत पाहता आपण गणेश अर्थातच बाबा. सुरुवात चांगली झाली आहे. 33 धावा बनवायचे आहेत. अगदी 3 धावा पहिल्या चेंडूवर. कडक स्ट्रोक खेळायचं होतं. साईला बॅटवर आला नाहीये चेंडू. रनआउटची शक्यता होती तिथे. डॉट चेंडू. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा सुरू आहे. सध्या थंडगार हवा सुटली आहे. गोलंदाज सज्ज प्रवीण राऊंड द विकेटने. समोर खेळायचं होतं. मिस टाइम झालाय. चेंडू हवेमध्ये. संदीप पाटील खेळाडू तिथे सज्ज आहे. पहिली सफलता आपल्या टीमच्या नावावर करताना संदीप पाटील.
आम्ही विशेष आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. कैलासवासी गौरव रावजी खरत यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेच्या ट्रॉफी ज्या आहेत त्यांच्या माध्यम देण्यात आलेल्या आहे. प्रथम पारितोषिक, द्वितीय आणि चतुर्थ पारितोषिक ट्रॉफीज ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद. धावसंख्या धावबलकावर 3 धावा आहेत आणि 1 विकेट्स गमावला गेला आहे. टीम बॅटिंग करताना टिल्या 11 संघ पहिला मॅच लॉस झालाय. हा फार महत्वाचा मॅच आहे दोन्ही संघांसाठी. महत्वाचा सामना इथे खेळताना दोन्ही टीम आपण पाहतोय. विकेश फलंदाज न्यूमॅन मागच्या मॅच मध्ये नक्कीच चांगली कामगिरी राहिली होती, मात्र इथे तीच कामगिरी करावी लागेल. जास्त नाहीये, 33 धावा बनवायचे आहेत. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली संदीप याच्या माध्यमातून. मागच्या चेंडूवर एक कॅच, स्वीप शॉट खेळायचा होता, आवाज द्यायचा अपील झाला होता. इम्पॅक्ट स्टंप बघितलं पंचांनी, थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर होतं. बॅटची एज देखील घेतली जात आहे. यस, एक धाव बलकावर लागली होती. 4 धावा धाव बलकावर. जोरदार अपील झाली होती, मात्र बॅटची एज घेतली होती. गोलंदाज हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. हा चेंडू हवाई सफर करतोय. झेल होईल का? झेल सुटली जाते, जीवनदा मिळतोय फलंदाजाला. क्रिकेटचं समीकरण आहे पकडा क्या जिंका मॅच. तुम्ही अशा प्रकारच्या चुका जर वारंवार करत असेल तर हा मॅच तुम्ही जिंकू शकत नाहीये. षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावबलकावर इथे पाहतोय आपण 5. पहिल्या षटकाची समाप्ती 5 धावा धावबलकावर. चला फिल्डिंग लावायची, अजून एक सामना होणं बाकी आहे. सूर्यनारायण अगदी वेळेनुसार अस्ताला चाललेला आहे. ब्लॅक लाईट सुरू झाली आहे, थंडगार हवा सुटली आहे. आम्हाला भादवडला जायचं आहे, युगला कांब्याला जायचं आहे. पंच गोकुलदास पाटील सरांना देखील भादवडला जायचं आहे. परेश महाजन सरांना कोणगावला जायचं आहे. आमच्या डिझेमॅनला आमच्या काटे गावामध्ये जायचं आहे. सर्वच प्रेक्षकांना काटेला जायचं आहे. फार उशीर आहे. आणि लोणार फुंडास नक्कीच आमचे विकास ऑपरेटर प्रिन्स भविष्य त्यांना देखील भरपूर दूर जायचं आहे. पोलीस पाटील 11 टीमचे सर्व खेळाडू टीम मीटिंग करण्याकरिता व्यासपीठाच्या बाजूला सज्ज राहायचे आपण. सूरज हमारे साथ जाएंगे भादवड. साहिल राऊत आलाय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, चांगली गोलंदाजी करावी लागेल. वेल फार महत्वाचा आहे. दुसरा मॅच होईल का नाही याच्याकडे आमचं लक्ष असेल. आपण जर अशा प्रकारचा टाइमपास कराल तर पुढचा मॅच होणार नाही अजिबात, कारण की वेल इथे झालेली आहे 5:11. षटके कमी करावे लागतील प्लीज. साहिल एज फॉर टाइम कन्सर्न, वेल फार महत्वाचे आहे स्पर्धेला. पहिला चेंडू राऊंड द विकेटने जाताना ऑन साइडला खेळलाय. बाबाच्या अंदाजामध्ये चेंडूला पाठवून दिल्या दर्शकामध्ये. सीमा पार येतोय केपीएल षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त हा षटकार बॅटच्या रडार मध्ये आला होता चेंडू आणि पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरतून षटकार. कट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपचा हा चेंडू श्रेष्ठकाच्या हातामध्ये निघून जात आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. कमबॅक करताना गोलंदाज साईड राऊत. धाव संख्या धावबलकावर 11 धावा. 11 लॉस ऑफ 1 विकेट. गणेश आपण पाहतोय खेळपट्टीवर बाबा या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू तुम्ही पाहताय खेळपट्टीवर. तगडा फलंदाज, मजबूत काटेके बल्लेबाज गणेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाज साईड राऊत राऊंड द विकेटने. हा स्ट्रोक देखील चांगला आहे. ऑन साइडला अजून एक धमाका पाहायला मिळतोय. बाबाच्या बॅट मधून येणारा मॅक्सिमम 6. इथे मी म्हणेल की गोलंदाजाने धोकेबाजी केली आहे, कारण की शतरक्षण संदीपला हलवलं लॉंग अपला आणि लॉंगांचं शतरक्षण हलवलं, मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये एकही शतरक्षण हलवलं नव्हतं आणि त्यानंतर बाबाचा वार तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा साई राऊत कमबॅक करेल का? बाबाचा विकेट मिळेल का?
धावा धावपलकावर लागलं जातं 17 धावा 17. ओ अजून एक विकेट करायचं होतं बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती आहे. हमारी तुम्हारी चलती हुई मैच मध्ये गरमाहट तुम्हाला पाहायला मिळते. ठंडी में गर्मी कैसा दिलाती हुई ये मॅच. साहिल राऊत कधी मोठा फटका कधी डॉट चेंडू. आता डॉट आलाय की षटकार येणार की विकेट येणार पाहूया. साहिल राऊत याच्यावर विश्वास ठेवला गेलाय टीमचे कॅप्टन संदीप पाटील याच्या माध्यमातून. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा VIP टाइज इन कडून साहिल राऊत समोर. बाबा सज्ज आहे समोर खेळलाय. फॉलोथ्रो खूप चांगला. फिल्डिंग चांगली आहे. विकेट मिळेल का इथे. डायरेक्ट हिट नाही होत आहे. एक धाव कंप्लीट. फार महत्वाचा हा धाव होता तो धाव कंप्लीट केलाय. सिंगलच्या मदतीने धावा धावपलकर 18 धावा 18 लॉस ऑफ 1 विकेट. 18 रन 1 विकेट के नुकसान पर टीम बल्लेबाजी करती हुई टिल्या 11. टिल्या 11 संघाने पहिला सामना गमावलाय. टिल्या निराश आहे. हा मॅच जिंकायचाच आहे. टिल्याला एक पाऊल पुढे जायचं आहे. मात्र पुढच्या समोरच्या संघाकडे देखील तोच प्रश्न निर्माण होत आहे. त्या संघाने देखील पहिला मॅच गमावलाय. ओ हुक करायचं होतं. हा चेंडू नॅचरल बॉम्बसर पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू येतोय. डॉट धावा धावपलकावर होत आहेत. 18 लॉस ऑफ 1 विकेट. येणारे आता 12 चेंडू आणि विजयासाठी आमचे एक्सपर्ट स्कोर आम्हाला सांगतात धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजेच 15 धावा. 12 गेंदे 15 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. 8 मिनिटं राहिलेली आहेत षटक कंप्लीट करण्याकरिता. शत्रुक्षण त्वरित लावून घ्यायचे आपण. बाबा याने दाखवून दिला दमखम आमच्या टीमचं. मागचा सामना जरी गमवला असेल मात्र हा सामना जिंकण्याची ताकद आमच्याकडे आहे. आणि काटेकरांचं प्रेम नक्कीच राहिलं या स्पर्धेवर. सर्व सकाळपासून पहिल्या चेंडूपासून अगदी इथं उपस्थित आहेत. प्लीज फिल्डिंग लावायचे संदीप. वारंवार सूचना येतात ऑर्गनाइज कमिटीचे देखील. पुढचा मॅच आम्हाला कंप्लीट करायचं आहे. संदीप कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल. जादू ही गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स गुच्छों में विकेट लेने होंगे गेंदबाज को. चांगली तगडी गोलंदाजी करावी लागेल. बाबाचा विकेट फार महत्वाचा असेल या मॅच मध्ये. 14 धावांवर खेळते खेळपट्टीवर. गणेश खेळण्यासाठी सज्ज आहे. संदीप पाटीलचा पहिला चेंडू ऑफ स्टंपवर. हा चेंडू फॉलोथ्रो मध्ये चांगली फिल्डिंग झाली होती. धाव मात्र थांबणार नाहीये. एक धाव कंप्लीट होत आहे. बाबेश पाटीलचा पैसा उसूल. तुम्ही प्रीमियर लीग पाहताय KPL. बाबेशचं स्वप्न गावाचा हा ऐतिहासिक क्रिकेट तुम्ही पाहताय. धावसंख्या 19 धावा धावपलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचलाय. एक सिंगल धाव. शांतता. वादळ येण्यापूर्वी ती शांतता असते ती शांतता ठेवली मैदानामध्ये फलंदाज गणेश. बाबा याने त्याला साथ देताना विकेश. बाबाने 2 षटकार जे मारायचे होते ते मारून घेतलेले आहे. तिथून आता सेन्सिबल क्रिकेट जरी झाला ना तरी मॅच इथे फिनिश होऊ शकतो. मात्र संदीपचा षटक फार महत्वाचा आहे. 2 चेंडू 2 सिंगल आल्यात. विकेट येईल का. विकेट सारखा चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये. ओ हो व्हॉट अ कॅच. अपना हात जगन्नाथ. चांगली झेल इथे पाहायला मिळते. गुड कॅच. वन हँड कॅच. धन्यवाद डीजे. 1 हँड कॅच. जबरदस्त कामगिरी इथे पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. समीकरण जितकं सोपं आहे ना तितकं कटिंग देखील आहे. कारण की विकेट कोणाचा मिळालाय तर बाबाचा विकेट मिळालाय. बाबा डगआउट मध्ये परतलाय. आउट होण्यापूर्वी राजासारखी इनिंग आपल्या संघासाठी खेळून गेलेला आहे. आता प्रजा काय करेल हे पाहणं गरजेचं आहे. 18 धावा आपल्या संघासाठी त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. रोमित आलाय खेळपट्टीवर. रोमित आणि आता विकेश असेल खेळपट्टीवर. संदीपचा षटक फार महत्वाचा. 3 चेंडू अगदी चांगले टाकलेत. पुढचे 3 चेंडू कोणत्या प्रकारचे टाकले जातील याच्याकडे आमचं लक्ष असेल. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने VIP टाइजिंग कडून 6 मिनिटं उरलेली आहेत 9 चेंडू करिता. थोडासा स्पीडअप करायचं आपण. वेल फार महत्वाचं आहे. संदीप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज रोमित सज्ज आहे. हिरो बनण्याची संधी आली आहे या स्पर्धेमध्ये संदीपला. समोर तगडा फलंदाज रोमित.
घरात खेळण्यासाठी सज्ज आहे. क्षेत्ररक्षण थोडस हलवलं जात आहे. संदीप लुजनर चेंडू, फुलर लाईनचा चेंडू, फ्लाइट डिलिव्हरी होती, बॅटवर घेता आला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होत आहे. फलंदाज काय विचार करत असेल की हा चेंडू यॉर्कर असेल की बॉम्सर असेल, मात्र फ्लाइट डिलिव्हरी होती, संधी होती, कुठेही हा स्ट्रोक खेळू शकले असते. काही खेळाडू असे विचारपूर्वक असतील ना, योग्य माझ्याकडे चेंडू आला नाही तर खूप चांगलं वाटेल, आणि काही दर्दी खेळाडू असतात जे माझ्याकडे आला तरी चालेल म्हणतात. हुक केल्या चेंडूला, मिस टाइम झाल्या, चेंडू हवेमध्ये, झेल झाली तर मॅच मजबूत पकड, मॅच मात्र झेल सुटली जात आहे. मौका भी दिया और चौका भी दिया. गेंद बॉल लेंगे बाहर. चौकाराने मॅच आता थंडी केली आहे फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी, कारण की धावा धावफलकावर 24 धावा, 24. 9 धावांची आवश्यकता अजूनही. महत्वाचा चेंडू होता, बॅटवर आलाय की नाहीये पाहूया आपण. एक धाव तर कंप्लीट झालाय. तर शेवटचा चेंडूवर आलाय सिंगल धाव, बॅटने आली आहे तर धावा 25 धावा. इथून अजूनही धावांची आवश्यकता ती म्हणजे 8. येणारे चेंडू 6. 6 गेंदे 8 रन. ठंडी में गर्मी का एहसास दिलाती हुई है मॅच. फिल्डिंग त्वरित लावून घ्यायचंय. फक्त 3 मिनिटं बाकी आहेत या शेवटच्या षटकासाठी. चला क्षेत्ररक्षण लावायचंय संदीप, 3 मिनिटं राहिलेत फक्त, अथवा तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. फलंदाज सज्ज होत आहे ते खेळपट्टीवर. गोलंदाज कोण असेल पाहूया आपण. युवा यंगस्टार गोलंदाज सुयश आलेला आहे. पूर्ण जिम्मेदारी जी ती आपल्या कांद्यावर घेतलेली आहे सुयशने. किती धावा रोखवेल, कारण की डिफेन्स करायचे फक्त 6 चेंडू मध्ये 8 धावा. मॅच गरम झाली आहे, ब्लॅड लाईट सुरू झाली आहे. पुढचा सामना किती षटकांचा असेल नक्कीच भावेश आम्हाला कळवतील, कारण की फार इथे उशीर झाला या मॅचला. राईट आर्म ऑफ द विकेटने सुयेग याचा पहिला चेंडू. समोर तगडा फलंदाज रोमित घरत, मात्रे अगेन्स्ट घरत. राईट आर्म ऑफ द विकेट. फुलटा चेंडू ऑन साइडला उडवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा खणखणीत षटकार.